प्लेट्स एक एक खाली देत आहेत आता. दुसरी प्लेट. इला 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 पाणी इला. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मेहनतीचा दिवस आहे. आपल्या वाडीतून जो पाण्याचा पाट जातो, जो सगळ्यांच्या मेहनतीने आपण काढतो, तर तो काढायचा आज दिवस आहे. आणि आज म्हणजे 2 दिवस झाले. पहिल्या दिवशी अर्धा पाट काढून झाला आहे आणि आता अजून अर्धा पाट काढायचा बाकी आहे. तर तोच काढण्यासाठी आता सगळेजण वाडीतले चाललो आहे. एकजुटीचं काम आहे आणि दरवर्षी हा पाट काढला जातो आणि त्याच्यानंतर धरणावरती प्लेट टाकून पाणी वाडीतून आणलं जातं. आणि हे जे पाणी आहे ते संपूर्ण डिसेंबरपासून, म्हणजे आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत हे पाणी असतं आणि ते संपूर्णपणे फ्री असतं. आणि प्रत्येकाला 1 दिवस अशा प्रकारे नंतर पाळ्या केल्या जातात. तर अशा प्रकारचा हा पाट आज आपल्याला काढायचा आहे. म्हणजे अर्धा काढून झाला आहे, अर्धा काढायचा आहे. आणि तिकडे किती जण आहेत तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर ही सगळी जी मेहनत आहे ती पण तुम्हाला दिसेल. काम खूप असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बघूया किती काढायला भेटतो ते. कारण काम करताना व्हिडिओ काढता येत नाही आणि पूर्ण चिखल वगैरे पण आहे मध्ये मध्ये. त्याच्यामुळे बघूया किती वेळ लागतोय आपल्याला हा संपूर्ण पाट काढायला. आणि त्याच्यानंतर पाणी बघूया आज आणतायत की उद्या आणतायत, ते पुढे आपल्याला समजेलच. तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया. इथून सगळा चिखल होता, तिथून इथपर्यंत सगळं पाणी होतं आणि ती माती बाहेर काढायची होती, त्याच्यामुळे हैराण व्हायला झालंय. तिकडून पाट काढत काढत इकडे आलोय आणि आता इथून अजून पुढे जायचंय, बरंच पुढे जायचंय. तर मध्ये मध्ये शूट करता येत नाही आहे कारण काम खूप आहे. ते बघा, पूर्ण माती बाहेर काढावी लागते. तर आता आपल्याला नाश्ता आणायला जायचं आहे, वडापाव. चला नाश्ता घेऊन येऊया बेळण्यातून. तर हा संपूर्ण पाठ 1 दिवस आधी काढून झाला आहे, म्हणजे अर्धा पाठ झाला आहे. 1 किलोमीटरचा झाला आहे, अजून 1 किलोमीटर बाकी आहे. तर आजच्या दिवसभरात असा पूर्ण साफ करून टाकायचा आहे. आणि पाणी बघूया आज आणतायत की उद्या, आजच्या व्हिडिओतच तुम्हाला बघायला मिळेल. हे खणावं लागतं, कुठे कुठे जास्त माती आहे तिकडे, आणि त्याच्यासाठी ही एक मशीन आणली आहे यांनी. तर ही सावलीला ठेवूया, नाहीतर परत गरम होईल. तर ही एक मशीन आणली आहे, तिने काम जरा सोपं पडलंय. तर तिने हे सगळं खणतात. आणि वाडीत जास्त जण नाही आहेत आता सध्या. वाडीत टोटल 16-17 घरं आहेत, पण त्यातले फक्त आता 8 जणच कामाला आहेत. प्रत्येक घरातून एक म्हटलात तरी पण 8 जणच आहेत. बाकीचे जे आहेत ते कामानिमित्त मुंबईला वगैरे असतात. आणि इकडे बाकी जास्त शेती केली जात नाही, मुंबईला असतात, त्यांची पडच असते. तर इकडे जे आता हे 8 शेतकरी आहेत, तर तेच आता राबत आहेत आणि पाणी घेऊन येणार आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते मजुरी देतील. तर हा बघा, हा पूर्ण पाठ वाडीतून गेला आणि असा गेला, असा टर्न मारून तिकडून एकदम त्या डोंगराच्या खालून वरती धरणाकडे गेलाय. चला पटापट जाऊया आणि नाश्ता घेऊन येऊया. बेळण्यात आलोय वडापाव न्यायला, फेमस वडापाव. तर मित्रांनो, वडापाव घेऊन आलोय, बघूया कुठपर्यंत पोचले आहेत ते. मध्येच ना बरेचसे झाडकटी वगैरे होते, त्याच्यामुळे ते सगळे साफ करत यावं लागणार आहे. थंडी गेली. मन पिक्या घे हरावलो म्हणून सांगायला. हे तुझ्या चष्म्यात काय लागला? दगड ग्रास कटर मारता पुढे. आणि दगड बघा कसं ह्या नव्हता, शेल्ट नाही होती, ती फुटली, खाई गेली. का बोलतो पूर्ण ती फुटाने हे का याच्यावर बसलो? बापरे, लय रिस्की असतं. ती नसती तर डोळं फुटलं असतं माझं. खतरनाक. चला चाय आणल्या, तर तो काकान चाय आणल्या. आता उंच वल्लो नको, सुको पाव. गळण्यातले गेल्या गेल्या टाकता कढईत.
जास्त घातलं ना. तो काढून नाही लय नाही ठेवत. काढून नाही ठेवत एकदम गरम गरम देता मग बाबू वडापाव. बाबूकडे ना बाबू 2-2 वडापाव. चला नाश्ता करून घेऊया. परत एकदा कामाक सुरुवात. आता डायरेक्ट पुढे ताकद जाऊचं. चला सगळा काढूचा बुतूरला बाहेर. मोबाईल आता बंद. इथे काय खाण्याची गरज नाही आहे जास्त. पुढच्या साईडला तिकडे माती पडली तिकडे खाणावं लागणार आहे. इथे फक्त हातमधला कचरा आणि हे दगड उचलावे लागतात. बाकी जास्त काही इकडे काम नाही आहे. ही मशीन भारी आहे अळी बिळी करू. तर हिना जरा काम सोपं पडला नाहीतर टिकाव घेऊन फोडूचा लागता माती. हो तर आता याच्या आतमधला कचरा आणि थोडीशी माती काढायची आहे. आणि ही आमची बाग आहे. त्या साईडला एक बाग आहे आणि त्या साईडला एक फक्त केडल्यांसाठी. हे बघा हे सगळे नारळ केडल्याने खाल्याने आमका एक पण मिळत नाही. एकदा येली की सगळा साफ करूनच जातं. पाणी सुरू झाल्यानंतर यांना पाणी मिळेल. तर पटापट आता हा सगळा पाट काढून घेऊया. काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. साफ झालाय. पाणी आल्यानंतर व्यवस्थित क्लीन होईल. असं धुवर सुपर आहे. होय होय तेवढे येणं जायत नाही. दात त्याचे असे आडवे आहेत त्याच्यामुळे खोल जायत नाही. असे उलटे गेलेले आता खालची चाका उलटी लावलो. आता बघूया खोल जातं काय. हळूहळू आता चाका उलटी लावली आहेत. आता खोल जातंय. आता खोल जाता. मगाची उलटी होती आता बरोबर आहे. हा वा 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 आता जमला. आता बघ असला खोल जाता. आता जमला. बस आता बरोबर जाता खोल. मगाशी उलटी. आता बरोबर आहे. किती खोला ब दर्या आणि पुढे जंगल पण आहे. वरचा बेनूक आहे नाही तर वाट नाही गावाशी. खोल पाट कसा काढायचा. ते पावलट कोणची एवढी खोल गौरेडे. हे काय किती खोल पाय गेले. सगळे खोल खोलच. गवेरेडे धावत गेले. वाटच आहे त्यांची वाटते किती खोल पाय. तर आता आम्ही पुढच्या साईडला आलोय दोघे तिघे जण. कारण तिकडून जो पाट आहे ना तिथपर्यंत तिकडे पूर्ण झाडी वाढली आहे. त्याच्यामुळे तिकडून जाता येत नाही आहे. तर ते साफ करतायत. आणि आपण आता या साईडला वैभव खणतोय तिकडे जाऊया. होला गवळा लिपाक आहे. मशीन झोपली याची नाही. बेंता नंतर केडल्यांनी आमच्यासाठी शेळी पाडली. आम्ही काढून ठेवतो. तुम्ही खावा नको हो का दमलास काय पाणी पिवा. वा मस्त. आता मशीन 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 हळूहळू एकदा फिरूया ना. नाही राहत आमका त्रास. खाली येऊचं नाही ना. नाही येऊचं खाली बसला. गौरडे आडा पलटी कुठे पलटी मारूया.
हा आता गहू गेलो ते पडायचं नाही म्हणून सांगतोय. तर बऱ्यापैकी काम आपलं झालंय, पूर्ण पार्ट काढून झालाय. अजून वरती फक्त तिकडे फक्त ग्रास कटर मारतायत आणि बाकीचं काम आता संध्याकाळी आहे. पाणी आणायचं आहे. बघूया, वाजलाय दुपारचा 1. चला आता घरी जायचंय आणि दुपारनंतर परत यायचंय. दुपारचं जेवण वगैरे झालंय आणि आता आपण चाललोय परत एकदा. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी तिकडे त्या बागेत ना एक झाडाचं मूळ आहे, तर ते कापायचं आहे. त्यासाठी चेनसॉ घेतला आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जण पुढे गेले आहेत, जिकडे धरण आहे आणि तिकडे ते प्लेट्स टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर पाणी येणार आहे. तर आजच पाणी आणायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण ते झाडाचं मूळ कापणार आहोत आणि त्याच्यानंतर वरती जाणार आहोत, जिकडे सगळेजण गेलेत. सकाळी हे आग घातलेल्यानी पण काय जमला नाही, आग पेटलीच नाही. तर आता हे इथून कट करायचं आहे. कापलं जरी होई ना तर मग ह्या खाली तारव त्यालाच मग तर काढूचाच लागतं त्याला परत येऊन, कारण माती आहे ती सगळी तिकडे पुढे. एक कट मारा ती, बघूया खाई जात. ही माती बुतूच पडतलीच आहे. सगळा पोखरून टाकल्या. भुसभुशीत आहे तसा, कडक नाही, भुसभुशीत आहे. खालचून घालून पडत. साडा पण सगळं चाळा होता काय तुट्टा निघाला तर इला. हा रे, एवढा जागा या खालीच वाटतं, फक्त वर उकलून बघूया. दाबूया म्हणतं. उलट्या करूया म्हणतं, कडे घाल. याक पाळ काहीतरी अडकता तास उठला अडकडेसून. हा येताच मला वाटतं अडकता थोडासा. हा होय. सगळा तिकडून मोकळा झाला, आता येऊ शकता. अकडे ये. ये हेसून बघूया ढकलून. मशीन टाकशी बस झाला या, हे घेऊया. एवढा काय काय हे आता निघते राहील तरी हे केलं ना. आता पूर्ण फ्री झाला. आता हेसून व्हायचं हे केलं तरी निघतं. उडिया मारत पैसून पलटी बसा गोई तसं नाही बसत. असं म्हणतो. इला बाहेर इला बाहेर इला म्हणसून आता इला इला कसला मोठा बघा पाळ. अडेसून घाला आता. दमवल्यांच्या
केवढा मोठा लाकूड आहे बघा. ओके. या गामा घुम झालो बघा. एवढा मोठा लाकूड. हा खोरी आणूची लागतली. यांका सांगा काय घेऊन येवा. वैसूनच जाताना जाऊ येऊन. हा वयता मारू काय काय ता नको त्या काढीत हे संध्याकाळ होईत. ह्या जोडू काय फक्त बाकी पाणी काय वैसून जातलं आता. चला इथलं काम आपलं झालंय आणि आता आपण चाललोय धरणाच्या इकडे. तिकडे जाऊन बघूया डेट्स टाकले नाहीत की नाही. या साईडचा सगळा पार्ट साफ करत गेलेत आणि इकडचा सगळा पार्ट सिमेंटचा आहे, त्यामुळे इकडे जास्त काही काम नाही आहे. समोर आपल्या तिकडे धरण आहे, बघूया काय करतायत. धबधबो भाई त्यांका फसवता, बोलता की पूर्ण ढॅप पडला, पाठ बंद झालो. पिको काका पण सांगता काहीतरी. इला रे सगळा इला, अख्ख्याच्या अख्खा काढलं. अरे काय कुरले चरातली माती. अरे इकडे प्लेट टाकायची आहेत, त्याच्यात माती. अरे खूप माती गेली आता. हा अरे मासे होते त्याच्या. रात्रीचे मासे गावती बरी. प्लेट्स एक एक खाली देत आहेत आता. पाय जाते वरतीच पकड. एका कुसरून लागलो. मायक्रो लेन्स पुढची आहे का त्याच्यातली माती काढूची. हा काही घाला ना तो पुढे. दुसरी प्लेट एक एकच टाकायची आता, कारण नंतर परमनंट करून न्यायचंय पाणी. आता फक्त एक एक ड्रोन शॉट. एवढ्यावर पाणी येत. एक दोन तीन चार, 4 प्लेट्स लागले. पॅकिंग. तर इथून आपला मार्ग आहे पाट, जो डायरेक्ट आपल्या सगळ्यांच्या शेतीच्या वरून नदीत जातो. काहीतरी सांगता. तर इथून आता पाणी सुरू झालंय. एवढा रे. हो तास सांगतोय. अजून मोठा होता. अजून धबधब्यावर इला नाही. इकडे एक छोटासा धबधबा आहे, पाटाचा धबधबा. काय राहुला इला 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 पाणी इला. वा लाल पाणी. फायनली पाटाक पाणी इला.
आता सगळ्यांच्या बागेंका शेतींका पाणी घालतला. पाणी यावच्या आधी काढूचा लागतं घळघळत त्याला पुन्हा आता ताच सांग दगड मासे घळघळत वडू काय सर सर सोडणं होत काय बुडी नारळ हा काय शेळा इला इला पाणी इला पाण्याबरोबर थोडासा जातला हवा भट जर सांगायच्या आधीच गणपून घालून पुरा करतो. गेजर इलो वा आता काय झालं भाजी बाकीचा जातला आपणच मस्त. तर मित्रांनो फायनली पाटाला पाणी आलंय आणि अजून फायनल नाही केलंय. फायनल केल्यानंतर पाणी तिकडे फुगेल तर ते नंतर काम आहे. ते परत अर्ध दिवस लागत ना अर्ध दिवस लागत अजून तर ते काय नंतर काम होईल. आत्ता पुरतं पाणी आलंय तर टोटल किती दिवस लागले रे तरी अडीच अजून अर्ध दिवस लागत टोटल 3 दिवस लागतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या.